हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत की आपल्या जो ब्लाऊजचा कामाचा जो स्पीड आहे तो कसा वाढवायचा। तर त्यासाठी हे पहा, इथं मी अगोदरच पेपर कटिंग करून ठेवलेली आहे। जर आपल्याकडे एखादं कस्टमर नेहमीचा असेल तर त्याचं आपण पेपर कटिंग करून ठेवणं हे महत्त्वाचं आहे। तर तसंच मी इथे एक पेपर कटिंग करून ठेवलेला आहे। कस्टमर जे आहे ते माझ्याकडे नेहमीचं आहे, तर त्यांचे एकदमच ब्लाउजेस असतात। तर एकदम ब्लाउज आल्यानंतर काय करायचं, आता एक एक कट करत बसायचं नाही। तर इथे पाहू शकता मी एकावर एक असे 4 ब्लाउज टाकलेले आहेत आणि ते एकाच कस्टमरचे आहेत। तर ते एकावर एक टाकून मी इथे आता पेपर पॅटर्न ठेवून मी इथे कट करून घेणार आहे। तर त्या अगोदर ड्रॉ करून घेत आहे आपलं पेपर पॅटर्न ठेवून। तर त्यामुळे असंच करायचं आहे, त्यामुळे आपल्याला काय होणार आहे, काम जे आहे ते आपलं फास्ट होणार आहे। एकाच वेळी आपण 4 ब्लाउज जे आहेत ते अस्तर कटिंग करणार आहोत। एका ब्लाउजला जेवढा वेळ लागणार आहे तेवढाच 4 अस्तर कटिंग करण्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे। तर त्यामुळे आपण जे आहे ते एकदमच एका कस्टमरचे ब्लाउज एकदमच कटिंग करून ठेवायचे आहेत। तर इथे पाहू शकता मी इथे जे आहे ते एकदाच 4 ब्लाउज कट करून घेत आहे, 4 अस्तर कट करून घेत आहे। तर तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे करायचं आहे। यामुळे काय होतं, आपल्याला फास्ट कामाची गती सुद्धा वाढते। आता सध्या सणावारामध्ये काय होतं की आपल्याला काम जे आहे ते फास्टच करावं लागतं। त्यामुळे हे पाहू शकता 4 ब्लाउज आहेत, एकदमच मी आता इथे कटिंग करून घेत आहे। तर मैत्रिणींनो, या अगोदर सुद्धा बरेच सारे व्हिडिओज मी असेच बनवलेले आहेत की एकदम ब्लाउज कटिंग कसे करायचे, किंवा डायरेक्ट जर अर्जंट जर ब्लाउज आपल्याकडे आलेला असेल तर ती डायरेक्ट ब्लाउज पिसावरती सुद्धा कसं कटिंग करायचं याचे सुद्धा व्हिडिओज मी बरेच सारे व्हिडिओज बनवलेले आहेत। कटोरी ब्लाउजचे, प्रिन्सेस कट ब्लाउजचे, त्यानंतर 4 टक्स ब्लाउजचे बरेच असे व्हिडिओज मी बनवलेले आहेत। तर ते जर तुम्ही व्हिडिओज पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहून घ्या। त्यानंतर मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या डिझाईन्सचे सुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत। स्लीव्जचे वेगवेगळे सध्या जी ट्रेंडमध्ये आहे, देवसेनाबाई किंवा फुगाबाई म्हणतात त्याला, त्याचे सुद्धा बरेच असे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर इथे पाहू शकता आता अस्तर आपलं बऱ्यापैकी कटिंग होत आहे। तर थोडंफार इकडे तिकडे म्हणजे जे क्रॉसपट्टीला कमी पडतं तर ते कटिंग करताना आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला कटिंग करायचं आहे। तर इथे मी सुद्धा तसंच करत आहे, कटिंग करून घेत आहे। आणि खालची ज्या वेळेला आपण अस्तर अंतरतो एकावर एक, त्यावेळेला व्यवस्थित अंतरायचं आहे। कुठेही चुन्या किंवा घड्या पडू द्यायच्या नाही। जास्त जर चुरगळलेला असेल अस्तर तर त्याला आपण इस्त्री करून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, आपल्याला स्टिचिंग करायलाच एकदम सोपं जातं। तर इथे पाहू शकता सर्व अस्तर मी कटिंग करून घेतलेले आहेत आणि इथे ब्लाऊजवरती मी सुरुवातीला आता एक ब्लाऊज टाकलेला आहे आणि तो सुद्धा आता कटिंग करून घेत आहे। तर इथे पाहू शकता माझी या ब्लाऊजची कटिंग म्हणजे जे अस्तर टाकण्याची पद्धत आहे ती वेगळी आहे। तर कारण जे आता आपल्याला स्लीव्जला जे जोडावं लागतं, जर मी हे जर खालच्या बाजूने जर स्लीव्ज टाकली असती तर मला बाहीला जॉईंट द्यावा लागला असता। त्यामुळे मी इथे साईडला बाही घेतलेली आहे। प्रत्येक वेळेला आपल्याला आपल्या ब्लाऊजनुसार आपल्याला ते ॲडजस्टमेंट करावी लागते। त्यामुळे जसा ब्लाऊज आहे तसं आपण व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे, जे आपलं पेपर किंवा अस्तर जे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता हा ब्लाऊज आपला कटिंग झालेला आहे आणि थोडासा फरक का होईना कपडा आपल्याला इथे उरलेला आहे पायपिंगला वगैरे असं। तर हे कटिंग झालेलं आहे। आता यानंतरचा ब्लाऊज बघा तुम्ही वेगळ्या पद्धतीने मी अंतरलेला आहे, कारण या ब्लाऊजला दोन्ही साईडला काठ आहेत। तर त्यामुळे आपल्याला एक काठ जे आहे ते पाठीला घ्यावं लागलेलं आहे आणि एक काठ जे आहे ते बाहीला घ्यावं लागलेलं आहे। आता इथे पाहू शकता हे जे पुढचा भाग आहे आणि कटोरीच्या भागाच्या इथे जे कापड उरलेलं आहे आपल्या इथे समोर, तर ते कापड आपण स्लीव्जसाठी अटॅच करण्यासाठी एक्स्ट्राचं उरवलेलं आहे। तीच स्लीव्ज जर आपण इकडच्या बाजूला घेतली असती, कटोरी जर इकडच्या बाजूला घेतली असती तर असं चाललं नसतं, कारण ह्या जे ब्लाऊजला आहे ते काठ आहे। तर काठामुळे मला ही अशी कटिंग करावी लागते। या पुढचं सुद्धा आपलं खणाचं ब्लाऊज आहे, त्याला सुद्धा काठ आहेत। तर त्यामुळे सुद्धा तो सुद्धा ब्लाऊज मी अशाच प्रकारे कटिंग करून घेणार आहे। तर इथे पाहू शकता अस्तरला जॉईंट बाहीला जॉईंट अशा प्रकारे आपल्याला द्यावा लागतो। तर एक्स्ट्राचं कापड जे उरलेलं आहे तर ते बाही जॉईंटसाठी
ठेवलेला आहे। तर अशा प्रकारे हे पाहू शकता दोन्ही ब्लाऊज कटिंग करून झालेले आणि एकदम फास्ट होतात। ज्यावेळी आपण अस्तर कटिंग करून ठेवतो आणि एकाच वेळी अस्तर कटिंग करतो त्यावेळेला फास्ट काम होतं आपलं। तर इथे पाहू शकता आता हे पण ब्लाऊज मी अशाच प्रकारे मी इथे कट करून घेणार आहे। या ब्लाऊजला पण काटा असल्यामुळं अशाच पद्धतीने आपल्याला बाही खालच्या बाजूने काटावरती टाकावी लागणार आहे आणि मध्ये जे कापड उरणार आहे तर ते जे कापड आहे ते आपल्याला बाहीच्या जॉईंटसाठी वापरायचं आहे। तर मैत्रिणींनो पाहू शकता मी कमीत कमी वेळामध्ये आपल्याला कामाचा स्पीड कसा वाढवायचा हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। यानंतर आपल्याला काय करायचं, सगळे ब्लाऊज आपण कटिंग करून झाल्याच्या नंतर शिवण्याच्या अगोदरच जे ब्लाऊज आहे त्याच कलरचं जे दोरा आहे धागा आहे तर तो प्रत्येक ब्लाऊजमध्ये ठेवून टाकायचा आहे। म्हणजे काय होईल, ज्या वेळेला आपण ब्लाऊज स्टिच करायला घेणार आहेत तर त्यावेळेला आपल्याला दोरा प्रत्येक वेळेला शोधत बसण्याची गरज नाही आणि एकदमच 2-2 बॉबिन आपल्याला जी डबी आहे ती भरून ठेवायची आहे। तर काय प्रत्येक ब्लाऊजला एकच डबी बॉबिन खालची जी लागते ती